आज मी तुम्हाला एकापेक्षा एक अशा टेस्टी आणि खमंग भाज्याची रेसिपी दाखवणार आहे, ज्या तुम्ही लंच डिनरमध्ये इझिली बनवू शकता. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले. माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. या रेसिपी तुमच्यासाठी खूप युजफुल ठरतील ही माझी गॅरंटी आहे. चला मग रेसिपीला सुरू करूया. मस्त भरलेला सरभरीत टेस्टी आणि चटपटीत खमंग असा दोडका तुमच्यासोबत आज मी या दोडक्याची रेसिपी शेअर करणार आहे. चला मग उशीर न करता आजच्या या रेसिपीला सुरू करूया. सगळ्यात पहिले तर इथं मी घेतलेले आहेत पावशर दोडके. आता आमच्या 2-3 जणांसाठीच ही भाजी बनवत आहे, तर म्हणून मी इथं पावशर दोडके घेतलेले आहेत. दोडके जे असतात ना ते धुवून घेतले आणि दोडके धुतल्यानंतर दोडकेच्या वरच्या साली काढून घेतल्या. तर या पद्धतीने दोडकेच्या साली काढल्यानंतर दोडके भाजीमध्ये पाटकन शिजतात. तर सालीसकट करायचं असेल तर सालीसकटही करू शकता, पण करकर लागती म्हणून साल काढीन तेवढं बरं. आता या पद्धतीने आपल्याला दोडका कट करून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता एक 2-2 बोटाच्या कांड्या एवढा याचे पीस केलेले आहेत आणि नंतर मधून त्याला कट लावला आहे. जसं की आपण वांगे चिरतो त्या पद्धतीने इथं दोडका कट करून घेतलेला आहे. तर लांब लांब या पद्धतीनेच दोडके कट करायचे, म्हणजे जे आपल्याला याच्यामध्ये मसाले भरायचे ते व्यवस्थित भरले जातात. आणि इथं पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला दोडका कट करून घ्यायचा आहे. आता इथं घेतलं आहे मी कोथिंबीर, शेंगदाणे, खोबऱ्याचा खिस घेतला आहे. तुमच्याकडं डायरेक्ट खोबरं असेल तर ते खिसून घेतलं तरी चालेल. सोबत लसूण आणि अद्रक या सर्व जिन्नस छान मिक्सरमध्ये फिरून घेतल्या. आता या ज्या जिन्नस आहेत ना त्या खूप अशा बारीक नाही मिक्सरमध्ये फिरवायच्या. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी फिरून घेतल्यात. एकदम असं बारीक कूट केलेला नाही आहे, थोडा आबडधोबडच ठेवला आहे, म्हणजे टेस्ट खूप भारी येते. आता मी इथं अर्धा चमचा काळा मसाला जो ठेवणीचा आपल्या घरात असतो तो, अर्धा चमचा लाल तिखट, सोबत 1 मोठा चमचा धनाजिरा पावडर, चिमूटभर गरम मसाला, चिमूटभर मटण मसाला. तुमच्याकडे जेवढे ठेवणीचे मसाले तेवढे तुम्ही तुमच्या हिशोबाने याच्यात ॲड करू शकता, तुम्हाला जे मसाले भाजीमध्ये आवडतात ते. तर आता सोबतच मी चिमूटभर हळद पावडर, अर्धा चमचाला थोडासा कमी कांदा लसूण मसालाही घातला आहे. सोबतच चवीनुसार मीठ घालून घेतलं. आता हे सर्व मसाले जे आपण शेंगदाण्याचं वगैरे मिश्रण केलेलं होतं त्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचे, म्हणजे चारी बाजूने चौकट मसाले लागायला हवेत. आता हे सर्व मिश्रण छान आपलं तयार झालेलं आहे, जे आता आपल्याला दोडक्यामध्ये भरायचं आहे. तर मस्त जेवढं दोडक्यामध्ये बसल तेवढं गच्च असं आपल्याला इथं हे मिश्रण भरून घ्यायचं आहे. जेवढे छान दोडके भरलेले असतील ना तेवढी भाजी दोडक्याची खायला भारी लागते. आता साधी दोडक्याची भाजी तर तुम्ही खूप वेळेस खाल्ली असेल, पण या पद्धतीने मसाल्यामधला भरलेला दोडका जर तुम्ही एकदा बनवला ना तर तुम्ही बाकी दोडका बनवायच्या पद्धती विसरून जाल. इतका भारी हा दोडका बनून तयार होतो आणि खायला देखील तेवढाच टेस्टी लागतो. तर मस्त सर्व दोडक्याचे पीसेस मी इथं या मसाल्याने भरून घेते. तर इथं आता आपला दोडका भरून झालेला आहे. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने हा दोडका भरून घेतलेला आहे. आता आपल्याला लगेचच याची भाजी बनवायला घ्यायचं आहे. तर भाजी बनवण्यासाठी गॅसवर मी कढाई ठेवून घेतलेली आहे. तर कढाईमध्ये तेल घालून घ्यायचं. तुम्हाला भाजी किती करायची आहे त्याच्या हिशोबाने इथं तेल घालून घ्या. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी चिमूटभर जिरे घालून घेतले. जिरेची छान फोडणी बसली की लगेचच आता आपण जो दोडका भरलेला होता तो दोडका इथं तेलामध्ये घालून घ्यायचा आहे. तुम्हाला नुसती अशी भरलेल्या दोडक्याची सुक्की भाजी करायची असली ना तरीही
खूप भारी होते. मला आज सरभरीत करायची होती. असा दोडका भरायचा आणि वरून पाण्याचा शिपका देऊन ताट झाकून ठेवायचं. जोपर्यंत दोडका मऊ होत नाही तोपर्यंत वाफ देऊन घ्यायची आणि 5-6 मिनिटात वाफरल्यानंतर दोडक्याची या पद्धतीने भरलेली सुकी भाजी देखील टिफिनसाठी खरंच खूप भारी बनून तयार होते. तर आता जो उर्वरित कूट होता भरल्यानंतर तो देखील इथं मी घातलेला आहे, कारण मला यात थोडासा अंगापुरता रस्सा करायचा आहे. सरभरीत भरलेली दोडक्याची भाजी करायची आहे. तर हलका पाण्याचा शिपका दिला आणि पाणी घातल्यानंतर एक वेळेस भाजी छान मिक्स करून घेतली. आता याच्यात मीठ वगैरे बरोबर आहे. आता याच्यावर डायरेक्ट झाकण ठेवायचं आणि चांगली 7-8 मिनिट भाजी शिजून घ्यायची. अधूनमधून झाकण काढून 1-2 वेळेस हिला बुडापासून हलवून घ्यायचं. म्हणजे काय होतं तर भाजी खाली काढायला चिटकत नाही. तर छान तुम्ही पाहू शकता भाजी आपली इथं शिजलेली आहे. इथपर्यंत भाजी पोहोचण्यासाठी मला पूर्ण 8 मिनिट लागले आहेत. 8 ते 9 मिनिटामध्ये या पद्धतीने तुमची भाजी शिजलेली असन. मस्त आणि छान रशी उतरलेली आहे. तुम्ही पाहू शकता कलर टेक्स्चर किती भारी आलेला आहे. तर आता भाजी शिजवताना गॅस फुल करायचा नाही आहे. मिडियम गॅसवर ताट झाकून भाजी शिजवायची. म्हणजे भाजी मस्त टेस्टी आणि भारी बनून तयार होते. तर तुम्ही पाहू शकता छान अशी आपली भाजी इथं रशी उतरलेली आहे. वरतून कोथिंबीर भुरभुरून द्यायची आणि मस्त गरमागरम दोडक्याची भाजी ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी चपाती कशासोबत खायची ती तुमची चॉईस. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे करडीच्या भाजीचा दालचा. आता बऱ्याच जणाला करडीची भाजी माहीत असेल, बऱ्याच जणाला माहीत नसेल. हे पहा, ही अशी असते करडीची भाजी. आता ॲक्च्युली मी ही करडीची भाजी पूर्ण साफ केली आहे. यातली चांगली भाजी काढून घेतली. आता बऱ्याच जणाला माहीत नाही म्हणून दाखवायची म्हणून मी ती ठेवली होती. तर इकडं बघा, ही घेतलेली आहे मी करडीची भाजी. स्वच्छ धुवून घेतली, साफ करून घेतली, कट करून घेतली. पानच घेतले आहेत करडीचे. 2 मध्यम आकाराचे कांदे, 2 टोमॅटो, 20-25 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रक, 2-3 हिरव्या मिरच्या. दालच्या बनवायचं म्हटलं तर मिक्स डाळी लागतात. त्याच्यासाठी अर्धी वाटी मूग डाळ, अर्धी वाटी तूर डाळ आणि अर्धी वाटी हरभरा डाळ. ह्या तिन्ही डाळी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत. करडीची भाजी देखील स्वच्छ छान साफ करून धुवून नंतरच कट करायची आहे. आता कुकर घ्यायचा आहे आणि कुकरमध्ये या तिन्ही डाळी टाकून घ्यायच्या. तर तिन्ही डाळी ज्यावेळेस दालच्या बनवायचा असतो त्यावेळेस डाळी सेम प्रमाणात घ्यायच्या आणि दालच्यामध्ये शक्यतो या 3च डाळी वापरल्या जातात. आता या डाळी कुकरमध्ये घालून घेतल्या. सोबतच आता जो आपण कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, सोबतच आपली करडीची भाजी या सर्व जिन्नस ज्या कट करून घेतलेल्या होत्या त्या सर्व जिन्नस इथं कुकरमध्ये घालून घेतल्या. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. मध्यम आकाराचे 3 ग्लास मी इथं पाणी घालून घेतलेलं आहे. सोबतच इथं चिमूटभर हळद पावडर घालून घ्यायची. सोबतच इथं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि 2 चमचे इथं कुकिंग ऑइल घालून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून कुकरच्या छान 3 ते 4 शिट्ट्या काढायच्या. कुणाच्या कुकरला 3 शिट्ट्या लागतात, कुणाच्या कुकरला 4. इथं 3 शिट्ट्यामध्ये आमच्या कुकरमध्ये छान मऊसूत डाळी शिजून होतात. आमचं गॅसचं काम खतम झालेलं आहे, म्हणजे गॅस संपाय आला आहे, म्हणून आता मी इथं ही शेगडी सुरू केली आहे वापरायला आणि आजची रेसिपी त्याच्यावरच मी केलेली आहे. आता तुम्ही पाहू शकता मस्त आपली भाजी डाळ शिजलेली आहे. आता हिला छान मॅशरनी मॅश करून घ्यायचं आहे. शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंडा करूनच वाफ काढूनच नंतर झाकण खोलायचं. आता तुम्ही पाहू शकता मस्त मऊसूत डाळ आणि भाजी शिजली आणि मॅशरने छान मॅश होत आहे. छान अशी एकजीव डाळ आणि भाजी करून घ्यायची, म्हणजे टेस्ट जी आहे ती खूप भारी येते आणि जो लसूण, हिरवी मिरची वगैरे आहे तेही छान मॅशरने मॅश व्हायला हवं. या पद्धतीने छान मऊसूत डाळ वगैरे शिजली ना सर्व जिन्नस छान मॅश होतात. आता आपण रेसिपीची पुढची प्रोसेस करू. गॅसवर इथं शेगडीवर कढाई ठेवून दिलेली आहे.
कढईमध्ये तेल छान गरम झालं. तेल गरम झालं की लगेचच याच्यात चिमूटभर मोहरी घालून घेतली, चिमूटभर जिरे घालून घेतले. मोहरी जिरेची छान फोडणी बसलेली आहे. आता मध्यम आकाराचे छोटे छोटे 2 कांदे बारीक कट करून घेतलेले होते. कांदा घालून घेतला. सोबतच 1 मोठा चमचा अद्रक लसणाची पेस्ट घातली, जी मी उकळात आबडधोबड कुटून घेतलेली होती. तर कांदा हलका लालसर झाला. नंतर टोमॅटो घालून घेतलं आणि टोमॅटो घातल्यानंतर छान टोमॅटो देखील परतून झालं. आता इथं आपला कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण वगैरे छान फोडणी देऊन झाली आहे. आता याच्यामध्ये घालायचे आहेत मसाले. दालच्या म्हणलं की दालच्यामध्ये मेन असतं ते मसाले. आता स्पेशल दालच्याचा मसाला देखील भेटतो. माझ्याकडे मसाला नव्हता, तर बाकीचे मसाले घालून मी इथं हा दालच्या बनवला. लाल तिखट, धना जिरा पावडर, गरम मसाला, सोबतच खानदेशी मटण मसाला चिमूटभर मी इथं घालून घेतली, हळद पावडर आणि स्पेशल दालचा मसाला असेल तुमच्याकडं तर दालचा मसालाही वापरू शकता. तर हे सर्व मसाले घातले छान मसाल्यासोबत. मसाल्यामध्ये थोडंसं पाणी घालून खाली लागू नये म्हणून छान पाणी घातलं आणि मसाले छान मिनिटभर शिजवून घेतले. नंतर आपण जे डाळ भाजी वगैरे शिजवून घेतलेली होती ती इथं कढईमध्ये घालून घेतली. आता तुम्हाला दालच्या किती बनवायचा आहे त्याच्या हिशोबाने इथं पाणी घालून घ्या. आता एवढा जास्त दालच्या घट नसतो, थोडंसं मी ही इथं पाणी घालणार आहे. आता हा दालच्या आमच्याकडे 2 वेळेला खायला झालेला आहे, कारण 1 वेळेला आमच्याकडे एवढा खतम होणारच नाही, कारण आमच्याकडे खूप जास्त मेंबर घरात खाण्यासाठी नाही आहेत. तर पण खायला 1 नंबर लागतो. जेव्हा कधी मी कशाचाही दालच्या बनवून तो थोडा जास्तच बनवते. माझे हजबंड आवडीने हा दालच्या खातात. तर इथं मी पाणी घालून घेतलं आणि पाणी घातल्यानंतर वरतून थोडंसं मीठ देखील घातलं होतं, कारण नाही का ना मीठ मला थोडंसं कमी वाटत होतं. तर मीठ घातलं आणि छान आता याला 4-5 मिनिट उकळून घ्यायचं आहे. छान याला उकळी काढून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता आपला दालचा जो आहे त्याला छान उकळी यायला सुरुवात झालेली आहे. तर आता या स्टेजला मी खूप सारं भरपूर 2-4 चमचे तूप घालायचं. तूप किंवा बटर वरतून घातलं ना दालच्यात, हाय दालच्याची जी टेस्ट आहे ना ती नेक्स्ट लेवलला जाते, खूप भारी येते. तर मस्त गावरान गाईचं 2-4 चमचे तूप घालून घेतलं आणि छान 4-5 मिनिट हा दालच्या इथं शिजवून घेतला. 4-5 मिनिटानंतर मस्त असा आपला दालच्या खाण्यासाठी तयार झाला. तर तुम्ही पाहू शकता आपल्या दालच्याचा कलर, टेक्स्चर कसा आलेला आहे. 1 नंबर दिसत आहे. आणि तुम्हाला सांगते, तुम्ही दाल मखनीला काय करता, दाल मखनीपेक्षाही भारी हा दालच्या खायला लागतो. 1 नंबर टेस्ट येते. नक्की या पद्धतीने दालच्या बनवून खा आणि तुमच्या घरी तुमच्या सर्व फॅमिली मेंबरला खाऊ घाला. परत तुमच्याकडं हा दालच्या बनवायची नक्की डिमांड करते, ही माझी गॅरंटी. तुम्ही पाहू शकता मस्त 1 नंबर आपला दालच्या तयार झालेला आहे. अख्खा मसूर म्हटलं की आपण थोडासा बनवायला कानकसरच करतो. आपल्या मनात येतं, अरे वा, कोण एवढा कुटाणा करन. पण ना आज मी तुमच्यासोबत अख्खा मसूरची खूप साधी, सिंपल आणि झटपट तयार होणारी रेसिपी दाखवणार आहे. आणि तर आजची ही रेसिपी स्पेशल तुमच्यासाठी खूप झटपट बनून तयार होते आणि खायला 1 नंबर लागते. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले. माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. मग उशीर कशाला हो, चला ना झटपट रेसिपीला सुरू करू. तुम्ही पाहिलंच असन, इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 8-10 हिरव्या मिरच्या घालून घेतल्यात, 8-10 लसणाच्या पाकळ्या घालून घेतल्यात. सोबतच मी इथं अर्धा इंच अद्रक घालून घेत आहे आणि सोबतच याच्यामध्ये कोथिंबीर घालून छान मिक्सरमध्ये फिरून घेत आहे. जसं नॉर्मली आपण ठेचा करतो तसं याला फिरून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी इथं मिक्सरमध्ये फिरून घेतलेला आहे. आणि हा अख्खा मसूर ना मी संध्याकाळच्या जेवणात बनवत आहे. मस्त लागतो बरं का खायला. आम्ही बऱ्याचदा असाच अख्खा मसूर घरामध्ये बनवतो. गॅसवर कढई ठेवून तेल गरम करून घेतलं. तेल गरम झाल्यानंतर चिमूटभर मोहरी घालून घेतली. मोहरी तेलात तडतडायला सुरुवात झाली की चिमूट भरून जिरे घालून घेतले.
मोहरी जिऱ्याची छान भन्नाट फोडणी देऊन घेतली. मस्त असे मोहरी जिरे तेलामध्ये तडतडून दिले. नंतर मध्यम आकाराचे 2 कांदे बारीकसर कट करून घालून घेतले. आता कांदा छान 1-2 मिनिट तेलामध्ये परतून घेतला. तर कांदा परतत आला की लगेचच आपण जी पेस्ट तयार करून ठेवली होती, म्हणजे जो ठेचा बनवून घेतलेला होता अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचा, तो ठेचा इथं घालून घ्यायचा. मस्त कांद्यासोबत ठेचा देखील 1-2 मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचा. तेलामध्ये छान ठेचा परतून झाल्यानंतर मध्यम आकाराचा 1 टोमॅटो बारीकसर कट करून घालायचा. तर इथं मस्त लाल टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटो घातल्यानंतर मिनिटभर छान टोमॅटो तेलामध्ये परतून घ्यायचा. तर इथं आपले सर्व जिन्नस छान परतून झालेले आहेत. आता तुम्हाला जर याच्यामध्ये मसाले वापरायचे असतील तर या स्टेजला थोडे गरम मसाला वगैरे वापरू शकता. पण बिना मसाल्याचा मसूर खायला खरंच सांगते खूप भारी लागतो. एक नंबर बनून तयार होतो. तर आता हा आहे अख्खा मसूर, ज्याला मी छान 2-3 घंटे भिजवून नंतर कुकरमध्ये 3 शिट्ट्या काढून घेतल्या. शिट्ट्या काढताना मी थोडंसं हळद, मीठ आणि तेल घालून घेतलेलं. तर आता हे भिजवताना प्रोसेस दाखवणं म्हणजे खूप जास्त लांब व्हिडिओ होतो, म्हणून मी ते दाखवलं नाही. तर आता शिजलेला मसूर घातला. नंतर छान मॅशरने त्याला हलकं मॅश करून घेतलं आणि सोबत तुम्हाला पाणी किती घालायचं आहे आणि तुम्हाला मसूर भाजी किती करायची त्याच्या हिशोबाने इथं पाणी घालून घ्या. तर छान पाणी घालून घेतलं, वरतून मीठ घालून घेतलं. आता छान आपल्याला या मसुराला उकळी काढायची आहे. 5-6 मिनिट छान मसूर उकळून घ्यायचा. तुम्ही पाहिलं का मंडळी, किती सोपी पद्धत आहे बनवायची. आणि खरं सांगू, हा मसूर ना खायला अप्रतिम लागतो. तुम्ही या पद्धतीने तुमच्या घरी नक्कीच मसूर ट्राय करू शकता. कारण मसाल्यातला मसूर तर खूप वेळेस खातो, कारण तो फेमसच आहे. पण घरगुती तुम्हाला सिंपल मसूर बनवायचा असेल तर या पद्धतीने मस्त भन्नाट असा हिरवी मिरचीतला मसूर बनवा. एकदा का तुम्ही असा मसूर बनवला ना, परत नक्कीच असा मसूर बनवणार. खरंच सांगते, खूप एक नंबर लागतो. बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा चपाती, आमच्या घरी तर आम्ही भातासोबत खातो. मला हा मसूर भातासोबत खायला खरंच खूप आवडतो. नॉर्मली जो वरण बनवतो ना, वरणाच्या जागी असा मसूर बनवला ना, भन्नाट खूपच भारी आणि हेल्दी तर मसूर आहेच आहे. तर तुम्ही पाहू शकता छान आपल्या मसुराला उकळी फुटलेली आहे. या पद्धतीनेच आपल्याला 4-5 मिनिट हा मसूर उकळून घ्यायचा. आता 5 मिनिट छान मसुराला या पद्धतीने मी उकळून घेतलं. मस्त असा रशी उतरलाय मसूर. आता गॅस पूर्ण कमी केला. तर मला थोडीशी चिमूट भरून वरतून मी हळद घातली, कारण पिवळसर थोडासा कलर हवा होता. शिजताना तर मसूरमध्ये मी थोडीशी हळद घातलेलीच, पण परत आता थोडीशी वरतून घालून घेतली. तर आता मी गॅस पूर्ण बंद केला आणि इथं आपला मस्त हिरवी मिरचीतला मसूर तयार झाला बरं का. वरतून थोडीशी कोथिंबीर घातली आणि लगेचच ही भाजी मी गरमागरम सगळ्यांना खायला ताटामध्ये उचलून घेतलेली. आज मी मस्त तुमच्यासोबत चुंपुऱ्याच्या पानाची म्हणजे आळूच्या पानाची भाजी शेअर करणार आहे. ही भाजी खायला खूप भारी लागते, बनवायला अगदी सोपी आहे. चला मग उशीर न करता आजच्या या स्पेशल रेसिपीला सुरू करूया. तर इथं मी घेतलंय 1 वाटी भरून बेसन पीठ, ज्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेतले, अर्धा चमच्याला थोडासा कमी ओवा घातला, तसंच थोडीशी कोथिंबीर घातली. सोबतच इथं आता आपल्याला काही पावडर मसाले घालायचे, ज्याच्यामध्ये मी घालून घेतली होती अर्धा चमचा लाल मिरची पावडर, सोबतच मी घातलेलं होतं चिमूटभर हळद पावडर, सोबतच घातला होता कांदा लसूण मसाला, चवीनुसार मीठ. आता या सर्व जिन्नस घातल्यानंतर याच्यामध्ये मी घातलेलं होतं चमचाभर कुकिंग ऑइल, म्हणजे आपलं जे भाजीला वापरतो ते तेल घालून घेतलं आणि सर्व पीठ मस्त छान असं हाताने मिक्स करून घेतलं. म्हणजे काय, तर जे मसाले घातलेले आहेत ना पिठामध्ये, तर सगळीकडे लागून जातात. नंतर थोडंसं पाणी घातलं आणि ह्याचं पीठ मळून घेतलं. जसं की आपण भज्याला पीठ मळतो त्या पद्धतीने याचं पीठ मळून घ्यायचं. छान असं मऊसूत पीठ मळून घ्यायचं.
पीठ लई जाडसर नाही आणि लई पातळही नाही, मिडियम असायला हवं. तुम्ही पाहू शकतात कशा पद्धतीने. आता इथं घ्यायचे कवळे कवळे आळूचे पानं, जे स्वच्छ धुवून आणि पुढचा शेंडा काढून घ्यायचे. नंतर या पद्धतीने आळूच्या पानावर हे पीठ लावून घ्यायचं. व्यवस्थित चारी बाजूनी सगळीकडून हे आळूच्या पानाला पीठ लावायचं. नंतर या आळूच्या पानाची घडी घालायची. या पद्धतीने घडी घालून घ्यायची. तर तुम्ही पाहू शकता कशी घडी घातलेली आहे. तर बाकीच्या आळूच्या पानाचेही पीठ लावून अशाच घड्या घालून घ्यायच्या. आता लगेच गॅसवर तवा ठेवून घ्यायचा आणि तव्यावर चमचाभर तेल घालून घ्यायचं. तवा छान गरम झाल्यानंतरच तव्यावर तेल घालायचं. तेल घातलं की लगेचच इथं चारी बाजूनी तव्याला तेल पुसून घ्यायचं. उलताण्याने सगळीकडून तव्याला तेल लावून घ्यायचं. आता ज्या आपण आळूच्या पानाच्या घड्या तयार केलेल्या आहेत त्या घड्या इथं ठेवून घ्यायच्या. तर इथं 5 मिनिमम इथं घड्या बसत आहेत, तर 5ही मी इथं ठेवून दिलेल्या आहेत. आता या छान उलट पुलट करून मस्त लालसर रंगावर घड्या भाजून घ्यायच्या. तर वड्या म्हणू शकता, घड्या म्हणू शकता. तर या आमच्याकडनं मराठवाड्यात बघताल तर जास्त वाफेवरच्या आळूच्या पानाच्या वड्या बनवल्या जात नाहीत. बऱ्याच ठिकाणी जसं कोथिंबीर वडी बनवली जाते तशीच आळूच्या पानाची वडी बनवली जाते. पण आमच्या इकडं मराठवाड्यात आमच्या गावाकडं आळूच्या पानाच्या वड्या या पद्धतीनेच बनवल्या जातात. झटपट बनवून तयार होतात आणि खायलाही टेस्टी लागतात. आता तुम्हाला डायरेक्ट असाच भाकरीसोबत या वड्या खायच्या असतील तर तुम्ही खाऊ शकता. तर आज मला या वड्याची छान भाजी बनवायची आहे. तर उलटपुलट करून छान मी इथं या वड्या भाजून घेतलेल्या आहेत. तर भाजलेल्या वड्या एका ताटामध्ये काढून घेऊयात. तर आता आपण वड्याच्या भाजीची तयारी करून घेऊ. ज्याच्यासाठी खोबरं, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून फिरून घेतलं. आता लगेच गॅसवर कढाई ठेवून घेतली. कढाईमध्ये तेल घालून घेतलं. तेल तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त घालू शकता. तेल गरम झालं की लगेचच तेलामध्ये चिमूटभर जिरे घालून घेतले. जिऱ्यासोबत 2-4 पाकळ्या लसणाच्या ठेचून घातल्या. सोबतच आता जे वाटण तयार केलेलं होतं ते वाटण इथं घालून घेतलं. लसणाची आणि जिऱ्याची सुरुवातीला फोडणी दिल्यानंतर भाजीला टेस्ट आणखीनच भारी येते. तयार केलेला मसाला घातल्यानंतर याच्यामध्ये मी आता चमचाभर घरगुती काळा मसाला, सोबतच 1 चमचा धना जिरा पावडर, चिमूटभर गरम मसाला या सर्व जिन्नस छान मिक्स करून घेतल्या आणि इथं पाणी घालून घेतलं. तर भाजी खूप जास्त करायची नाही, 2 माणसापुरतीच करायची आहे. त्याच्या हिशोबाने मी इथं पाणी घालून घेतलं. जर तुम्हाला ही भाजी थोडी जास्त करायची असेल तर याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, थोडंसं बेसन म्हणजे जे फुटाणे असतात ना ते फुटाणे भाजून त्याचं पीठ करून घालू शकता, किंवा सोबत बाजरीचं पीठ भाजून घालू शकता, किंवा जे विसुर असतो का तो विसुराचं पीठ देखील या आमटीत घालू शकता. तर मला थोडी करायची म्हणून बाकीचे जिन्नस घालायची गरज पडली नाही, कारण मसाल्यानेच ही जी भाजी आहे ती छान घट्टसर झालेली आहे. तर आता तुम्हाला पीठ वगैरे घालायचं नसेल तर मग खोबऱ्याचं त्याचं प्रमाण थोडंसं वाढून घाला. तर इथं भाजीला उकळी फुटली की लगेचच ज्या आपण वड्या तयार केल्या त्या कट केल्या आणि इथं भाजीमध्ये घालून घेतल्या. वड्या भाजीमध्ये घालून घेतल्यानंतर छान 5-6 मिनिट भाजी शिजून घेतली आणि 5-6 मिनिटानंतर मस्त अशी आपली भाजी इथं तयार झाली. आता गॅस पूर्ण बंद केला आणि छान भाजी रशी उतरून दिली. तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलेला आहे आणि टेक्स्चर देखील किती भारी आलेला आहे. आणि ही भाजी खायला ना एक नंबर लागते. मासवड्यासारखीच या भाजीला देखील टेस्ट येते, पण झटपट बनवून तयार होते. तर वरतून कोथिंबीर घालून घेतली आणि मस्त अशी आपली सुंदर टेस्टी आळूच्या पानाची भाजी तयार झाली. तुम्ही तुमच्या घरी नक्की एकदा ट्राय करू शकता. चपाती, भाकरी, भाजी कशासोबत खायची त्याच्यासोबत खाऊ शकता. रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की अभिप्राय कळवा. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओ.